आजच्या मननासाठी आपण अ, यशाया याचा 41वा अध्याय आणि वचन 13 वाचणार आहोत. आमच्या सर्वांच्या परिचयाचं शास्त्र भाग आहे. त्या ठिकाणी असं म्हटलं आहे, कारण मी परमेश्वर तुझा देव तुझा उजवा हात धरून म्हणत आहे की भिवू नको, मी तुला सहाय्य करीतो. देवाच्या वचनातनं अनेक ठिकाणी आम्हाला असे उत्तेजन देणारे, धीर देणारे वचन आम्हाला पाहायला मिळतात. त्यापैकी एक आहे देवाचं वचन आम्हाला जे धीर देतं ते आहे की भिवू नको. आम्ही अ, अनेकदा दुःखाच्या किंवा संकटाच्या प्रसंगामध्ये, परिस्थितीमध्ये असतो. त्यावेळेस आम्ही देवाचा धावा करतो आणि देवाला हाक मारतो. देवाचं वचन आम्हास धीर देतं की तू भिवू नको, मी तुझ्या बरोबर आहे. या अध्यायामध्ये आम्हाला यशाया संदेष्टा जो आहे तो इस्रायल लोकांना देवाचं वचन घेऊन जात आहे, अभिवचन. आणि इस्रायल लोकांना धीर देणारं वचन असं आहे की तुम्ही भिवू नका, कारण मी तुमच्या बरोबर आहे. आणि अशा प्रकारचं वचन किंवा अशा प्रकारचा संदेश घेऊन जाण्याची गरज इस्रायल लोकांना यासाठी पडली की त्यावेळेस इस्रायल जे होतं, ऍक्च्युली त्यावेळेस इस्रायल राष्ट्र बाबेलच्या बंदिवासामध्ये होतं. आणि परंतु त्या काळामध्ये पारसचा जो राजा आहे कोरेश, हा त्यांच्यावरती चढाई करून येणार होता. आणि त्यावेळेस आसपासच्या राज्यांवरती त्याचा तो आसपासचे राज्य जिंकत होता, तो त्यांच्यावरती प्रबळ होत होता. आणि आसपासचे राज्य काबीज करत असताना तो आता बाबेल शहराकडे आलेला आहे, बाबेल राज्याकडे आलेला आहे. आणि त्यांना ठाऊक आहे की तो शक्तिशाली आहे, म्हणजे बाबेल शहर. आणि तेथील तो जो राजा आहे बाबेलचा, त्यावेळेस ते सर्व भयभीत झालेले आहेत की आता हा जो कोरेश, हा जो राजा आहे, सायरस त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, हा येऊन आता आमच्यावरती चढाई करणार आहे आणि आम्हाला तो बंदिवान करणार आहे, हे निश्चित होतं. कारण त्या प्रकारचाच तो बलाढ्य राजा झाला होता त्यावेळेस. आणि त्यामुळे बाबेल शहरामध्ये एकंदरीत भयाचं वातावरण निर्माण झालं होतं. आणि निश्चितच, अर्थातच, इस्रायल राष्ट्र बाबेलामध्ये असल्यामुळे किंवा इस्रायली लोक बाबेलामध्ये असल्यामुळे ते देखील घाबरले होते. आणि म्हणून देवाच्या संदेशाद्वारे देवाचा जो संदेश आहे तो इस्रायल लोकांपर्यंत देवाने पोहोचवला की तुम्ही घाबरू नका, कारण मी तुमच्या बरोबर आहे. आता हा जो कोरेश, हा जो राजा आहे, तो जवळपास 559 BC, म्हणजे 559 इसवी सन पूर्वी, यावेळेस तो पारसचा राजा झाला. ज्यावेळेस तो अ, त्यांचा राजा झाला त्यावेळेस त्यांचं राज्य मिद्यांच्या अंडर होतं, म्हणजे मिद्यान त्यांच्यावरती राज्य करत होते. परंतु साधारण 10 वर्षानंतर 549 मध्ये त्यांनी मिद्यांचा जो राजा आहे त्याला त्याने ठार केलं. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू आसपासचे राज्य जे आहेत, जसं मी म्हटलं की तो काबीज करू लागला. आणि 10 वर्षांनी 539 BC मध्ये त्याने बाबेल राज्य काबीज केलं. त्याच्यावरती त्याने चढाई केली, त्यांना हरवलं आणि तो तिथे जिंकला. परंतु ज्यावेळेस हे वचन देवाचा संदेश ह्या ठिकाणी घेऊन गेलेला आहे, त्यावेळेस तोपर्यंत त्याने त्यांच्यावरती चढाई केली नव्हती. आणि त्यावेळेस तसं भयभीत वातावरण त्या राज्यामध्ये तयार झालं होतं. देवाचं वचन त्यांना योग्य समय त्या ठिकाणी पोहोचवण्यात आलं की तुम्ही घाबरू नका. कारण त्यावेळेस असं होत होतं की जे तिथले सुतार आहेत किंवा सोनार आहेत, ते सर्व आपापल्या देवांच्या मूर्त्या बनवत होते. परंतु आम्हाला ठाऊक आहे ते सर्व व्यर्थ झालं, कारण त्या सर्व त्यांचे जे देवदैवत आहेत ते त्यांना त्याच्यापासून वाचवू शकले नाहीत. जो कोरेश राजा आहे त्याच्यापासून त्यांना वाचू शकले नाहीत. कारण बघा, तुम्ही 41 अध्याय वाचला तर त्या ठिकाणी लक्षात येईल, 41 अध्यायाच्या पहिल्या काही वचनामध्ये जरी त्याचं नाव लिहिलं नाही, परंतु ते स्पष्ट होतं की ते कोरेशच्या राजाविषयी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे.
वचन 6:7 तुम्ही वाचा, त्या ठिकाणी म्हटलंय की त्याच्या मार्गामध्ये येणारे जे सर्व अडखळणी आहेत ते सर्व तो दूर करत होता आणि तो त्यांच्यावरती चढाई करत होता. 7व्या वचनामध्ये त्या सोनारांविषयी म्हटलेलं आहे आणि कशा प्रकारच्या मूर्त्या ते बनवत होते आणि ते सर्व व्यर्थ ठरलेलं आहे. वचन 6:7 मध्ये आम्हाला ते पाहायला मिळतं. एक संदर्भ म्हणून आम्ही दुसरे इतिहास याचा 36वा अध्याय, शेवटचा अध्याय आहे आणि त्याच्या शेवटच्या वचनांमध्ये काय म्हटलंय? इर्मयाच्या मुखाने प्राप्त झालेल्या परमेश्वराचे वचन सिद्धीस जावे म्हणून पारसचा राजा कोरेश याच्या मनास त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी परमेश्वराने स्फूर्ती दिली, तेव्हा त्याने आपल्या आपल्या सर्व राज्यात ताकीद दिली व लेखी फर्मान पाठवले की पारसचा राजा कोरेश असे म्हणतो, स्वर्गाचा देव परमेश्वर याने पृथ्वीवर सर्व राज्य मला दिले आहेत व मला आज्ञा केली आहे की यहूद्यातील यरुशलेमेत माझ्या प्रित्यर्थ एक मंदिर बांध, तर तुम्हापैकी त्याच्या सर्व लोकातील जो कोणी असेल त्याच्याबरोबर त्याचा देव परमेश्वर असो असे त्याने तेथे जावे. आणि एजराचा पहिला अध्याय आणि पहिल्या वचनांमध्ये देखील ते सारखंच म्हणण्यात आलेलं आहे की ज्यावेळेस हा राजा बनला तर देवाचं वचन ज्यावेळेस इस्रायल लोकांना आले 41 अध्याय 13 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की कोरेश हा जो राजा आहे नाही का, तो भलेही इस्रायल लोकांवरती म्हणजे बाबेलावरती त्यांनी चढाई केलेली आहे, त्यांना हरवलेलं आहे, परंतु त्या ठिकाणी असणारे जे देवाचे लोक आहेत त्यांच्या साठी देवाची वेगळी योजना आहे नाही का. आणि हा जरी श्रेष्ठ त्यावेळेस बलाढ्य राजा असेल, परंतु आमचा देव श्रेष्ठ आहे. तो जरी सामर्थ्यशाली असेल, परंतु आमचा देव जो आहे सर्व समर्थ देव आहे, सर्व सामर्थ्याने तो भरलेला आहे. इस्रायल लोक जरी घाबरलेले आहेत, परंतु देवाच्या सेवकांनी त्यांना त्या ठिकाणी तो निरोप दिलेला आहे की तुम्हाला घाबरण्याची गरज नाहीये, कारण यामागे देवाचा उद्देश आहे. देवाने या राजाला तयार केलं नाही का, यासाठी की तो ज्यावेळेस राजा होईल त्यावेळेस बाबेलाने जे फर्मान काढलं होतं त्याला त्याने खोडून काढलं आणि त्यांनी नवीन फर्मान त्या ठिकाणी दिलं की इस्रायलाचे जे लोक आहेत त्यांनी इस्रायलामध्ये पुन्हा जाऊन देवाचं मंदिर त्यांनी जाऊन ते बांधायला सुरुवात करावी. तर यामागे देवाचा मोठा उद्देश आम्हाला पाहायला मिळतो की ज्यावेळेस बाबेल इस्रायलावरती चढाई करून गेले आणि इस्रायलाला बंदिवान केलं, त्यानंतर काही काळानंतर काही वर्षांनंतर आम्हाला पाहायला मिळतं की ह्या राजाने बाबेलावरती चढाई केलेली आहे आणि बाबेलाने ज्या प्रकारे इस्रायल लोकांना इस्रायलामध्ये पुन्हा जाण्यास बंदी केली होती ती ती त्यांनी उठवली आणि या राजाने काय केलेलं आहे, इस्रायल लोकांना पुन्हा इस्रायलमध्ये जाऊन तिथे मंदिर तुम्ही तुमच्या देवासाठी बांधा अशी त्या ठिकाणी त्यांनी परमिशन दिलेली आहे किंवा त्याने तो फर्मान दिलेला आहे. यामध्ये आम्हाला सर्व काय पाहायला मिळतं, देवाची योजना पाहायला मिळते नाही का. यामध्ये देवाचा हात आम्हाला पाहायला मिळतो. तर फार सुंदर अभिवचन या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की इस्रायल लोक त्यावेळेस भीतीच्या वातावरणामध्ये होते, कारण आसपासची परिस्थिती तशी होती नाही का. अनेकदा आमच्या जीवनामध्ये आम्हाला अनुभवायला मिळतं भीतीच्या वातावरणामधून आम्ही जातो, कारण आसपासची परिस्थिती तशी असते आणि ते नैसर्गिक आहे, कारण आम्ही मनुष्य आहोत नाही का. आणि परिस्थिती जे समोर येते त्याला आम्ही निश्चित घाबरतो. परंतु ज्याप्रमाणे इस्रायल लोक त्यांचा खरा आणि जिवंत देव त्यांच्यासाठी कार्यरत होता नाही का, बॅकग्राऊंड मध्ये काम करत आहे, त्याचप्रमाणे आमच्या जीवनामध्ये आम्हाला ठाऊक आहे की जरी आम्ही भीतीच्या वातावरणामधून जात असू तरी आमचा देव आमच्या बरोबर आहे, तो आम्हाला सोडत नाही, टाकत नाही. ज्याप्रमाणे इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी मोठं कार्य झालेलं आहे की देवाने त्यांना त्या परिस्थितीतून बाहेर काढलेलं आहे आणि तिथे त्यांना घाबरण्याची गरज नाही नाही का. बाबेल शहरातील लोक आपाप त्यांच्या त्यांच्या देवदेवतांची पूजा अर्चा करू लागले, मूर्त्या बनवू लागले, परंतु ते सगळं व्यर्थ झालं. इस्रायलाचा देव श्रेष्ठ आहे नाही का आणि खरा आणि जिवंत आहे. आणि यशया संदेश त्यांनी योग्य त्या ठिकाणी म्हणजे देवाचा निरोप त्या ठिकाणी घेऊन गेलेला आहे की तुम्हाला घाबरायची गरज नाहीये, कारण देव तुमच्या बरोबर आहे. आणि आम्हाला पुढे पाहायला मिळतं की
त्याचं 41 अध्यायाचं 10वं वचन, 13वं वचन आणि 14वं वचन, त्या ठिकाणी देखील तुम्ही पहा की 13वं वचन तर मी वाचलं. 10व्यामध्ये म्हटलंय की तू भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो. मी तुझे सहाय्य करीतो. मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. त्याचप्रमाणे 14व्या वचनामध्ये म्हटलंय की हे कीटका याकोबा, इस्रायलाच्या लोक हो, भिवू नका, असे परमेश्वर म्हणतो. मी तुला सहाय्य करीतो. इस्रायलाचा पवित्र प्रभू तुझा उद्धारकर्ता आहे. आम्हाला पाहायला मिळतं की आम्हाला देवाचं वचन जे आहे ते धीर देणारं असं आहे. ज्याप्रमाणे इस्रायल लोकांना हे देवाचं वचन आलेलं आहे प्रियांनो, त्याचप्रमाणे देवाचं वचन आम्हाला देखील आज अशाच प्रकारे येत आहे की देव आम्हाला हे अभिवचन देत आहे की आम्हाला भिण्याची आणि घाबरण्याची गरज नाही, कारण आमचा देव जो आहे तो आम्हाला त्यातनं बाहेर काढणार आहे, किंवा त्या वातावरणामध्ये तो आम्हाला ठेवणार नाही, नाही का. अनेकदा जसं मी म्हटलं की आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारचे भीतीचे वातावरण येत असतात, नाही का. वेगवेगळ्या कारणं आहेत त्याच्यासाठी. नोकरीची चिंता असते, किंवा लेकरांचे शिक्षण असेल, किंवा इतर कोणतेही दुखणं असेल, कुठलं आजारपण असेल वगैरे, अनेक कारणं असतात ज्याच्यामुळे आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारचं भीतीचं वातावरण जे आहे ते निर्माण होऊ शकतं. आसपासची परिस्थिती त्याला कारणीभूत ठरू शकते. अनेक कारणं आहेत आणि आम्ही प्रत्येक जण त्या परिस्थितीतून जातो, नाही का. आम्हाला देव जो आहे त्या परिस्थितीतून घेऊन जातो, यासाठी की देव आम्हाला अधिक तयार करतो, नाही का. आम्ही अधिक देवाच्या वचनामध्ये टिकून राहावं, आम्ही अधिक येणाऱ्या परिस्थितीला तयार असावं, कुठली परिस्थिती का असाना, नाही का. आम्ही त्यासाठी तयार असावं, याकरता प्रभू जो आहे आम्हाला अशा प्रकारच्या अनुभवातून घेऊन जातो, नाही का. आम्हाला त्रास देण्यासाठी नाही, परंतु आम्हाला तयार करण्यासाठी, नाही का. परीक्षेच्या वातावरणातनं किंवा परिस्थितीतून आम्ही जात असू तर त्यातून पार गेल्यानंतर, किंवा अशा प्रकारच्या भीतीच्या वातावरणातनं पार गेल्यानंतर आम्ही देवाचा धन्यवाद करतो, नाही का. आम्ही साक्ष देतो आणि देवाचे आभार मानतो की कशा प्रकारे अशा परिस्थितीमध्ये आम्ही असताना देवाने आम्हाला त्यातून सावरलं, सांभाळलं आणि बाहेर काढलं, नाही का. अनेक देवाचे वचन त्यातनं आम्हाला पाहायला मिळतात. 1 योहान 4:18 आम्हाला वाचायला मिळतं की प्रीती जी आहे ती काय करते, आमच्यातनं भीती दूर करते, नाही का. ती दूर काढते, आमच्यातनं बाहेर काढून फेकून देते. अशा प्रकारचं वचन त्या ठिकाणी मला पाहायला मिळतं. दोन प्रकारचे फिअर्स किंवा भीती आमच्या जीवनामध्ये असतात. एक जी आहे देवाची भीती, आणि एक जगातली भीती. देवाची भीती कधी पण चांगली आहे, नाही का. देवाच्या भयात आम्ही राहणं, वाढणं हे आमच्यासाठी चांगलंच आहे, ते आशीर्वादाचं आहे. आम्हाला वचन ठाऊक आहे की नीतिसूत्र 1 अध्याय आणि 7वं वचन, फिअर ऑफ द लॉर्ड इज द बिगिनिंग ऑफ नॉलेज, नाही का. देवाचं भय धरणं हे ज्ञानाचा उगम आहे. आणि देवाची भीती धरणं म्हणजे देवाची आज्ञा पाळणं, नाही का. देवाच्या आज्ञेमध्ये राहणं आणि टिकून राहणं हे आम्हाला दर्शवतं. देवाच्या भीतीला भिवून जीवन जगणं म्हणजे जे जग ज्या भीतीला भीती म्हणतात तसं भीती नव्हे, परंतु देवाला भिवून वागणं म्हणजे देवाच्या आज्ञेमध्ये राहणं, नाही का. आणि देवाची जी इच्छा योजना आहे त्याप्रमाणे जीवन जगणं, त्याला तशा प्रकारचं भय जो आहे तो आमच्या जीवनात असेल तर तो निश्चितच आशीर्वादित असं ठरणार आहे, नाही का. आणि जगातील भीती कशी आहे, ती अनहेल्दी आहे, नाही का. ती विनाकारण आम्हाला चिंता, काळजीमध्ये टाकणारी आहे. त्याच्यामध्ये अधिक अधिक आम्ही दुःखी होत जाऊ, नाही का. जगाची जी भीती आहे ती जगातून येणारी भीती, किंवा जगाच्या भीतीप्रमाणे चालणं जे आहे ते मूर्खतेचं लक्षण आहे, नाही का. त्यामध्ये आम्हाला राहायचं नाही, कारण देवाने आम्हाला भीतीचा आत्मा नाही दिला, नाही का. आम्हाला त्यातनं त्याने बाहेर काढलेलं आहे. आम्हाला अनेक उदाहरणं शास्त्रामध्ये पाहायला मिळतात. आदम आणि हवा, नाही का. ज्यावेळेस देवाने त्यांना बनवलं, घडवलं, ते देवासंगती बोलत होते, परंतु पाप केल्यानंतर ते घाबरले आणि लपले. देवाने त्यांना विचारलं की तुम्ही कुठे आहात, नाही का. त्यावेळेस ते कुठे होते, ते लपले होते, नाही का, कारण त्यांनी पाप केलं होतं आणि त्या पापामुळे ते घाबरले होते. आम्हाला एलियाच्या जीवनामध्ये पाहायला मिळते. 1 राजे आणि 18 अध्याय 19 अध्याय आमच्या परिचयाचा आहे. ज्यावेळेस
एलिया तिथून घाबरून पळून गेला होता. परंतु देवाचं वचन त्याला योग्य वेळेस त्या ठिकाणी मिळालं आणि त्याला त्या ठिकाणी देवाने सांभाळलं, शक्ती सामर्थ्य दिल्या आणि तो पुन्हा तिथे आपल्याला आम्हाला पाहायला मिळतं. दावीद राजाचं उदाहरण आम्हाला ठाऊक आहे. शाऊलापासून ज्या वेळेस तो गुफेमध्ये लपला होता, नाही का, शाऊल त्याच्या मागे होता, त्याच्या जीवनामध्ये देखील ते भीतीचं वातावरण आम्हाला पाहायला मिळतं. कारण शाऊल जो होता तो राजा होता आणि दाविदाला पकडून मारणं हे त्याच्यासाठी अवघड नव्हतं. परंतु अं, दाविदाच्या जीवनात आम्हाला पाहायला मिळतं की दाविदाने नेहमी देवाचा गौरव त्याच्या जीवनातनं केलेला आहे, नाही का. शाऊलावरती हात उगारण्याची संधी त्याच्यावरती आली होती, परंतु त्याने ती स्वीकारली नाही, नाही का. परंतु देवाचा गौरव त्या ठिकाणी त्याने केलेला आम्हाला पाहायला मिळतं. दाविदाचा प्रसिद्ध प्रसंग आम्हाला ठाऊक आहे. ज्यावेळेस तो तरुण होता त्यावेळेस त्याने गोल्याताचा वध केलेला आम्हाला पाहायला मिळतं. हे सर्व देवावरती विश्वास ठेवल्यामुळे देवाने त्याच्या जीवनामध्ये यश दिलेलं आहे, नाही का, आणि ते भीतीचं वातावरण काढून टाकलेलं आहे. दुसरे राजे 6वा अध्याय आणि 16वं वचन ते देखील आमच्या परिचयाचं आहे. अलिशाच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की अलिशाचा जो दास आहे तो घाबरला होता, कारण सैन्याने त्यांना वेढा घातला होता. परंतु त्याने त्याला म्हटलं की तू डोळे उघड आणि पहा. देवाचं सैन्य त्यांच्यासाठी त्या डोंगरावरती उभं होतं, तयार होतं, आणि त्या ठिकाणी देवाने त्यांना विजय दिलेला आम्हाला पाहायला मिळतं. आणि असे अनेक उदाहरणं आम्ही पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला ठाऊक आहेत की जे जे त्या भीतीच्या वातावरणातनं गेलेले आहेत देवाने त्यांना सांभाळलेलं आहे. मोशे आहे, दानियल आहे, त्याच्यानंतर पावलाच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. परंतु कशा प्रकारे देवाने त्यांना सांभाळलं आहे, त्या भीतीच्या वातावरणातनं त्यांना काढलेलं आहे आम्हाला पाहायला मिळतं. आणि पुन्हा एकदा यशाया 41 आणि 14 वचनामध्ये काय म्हटलंय, हे कीटका, नाही का, ऐकण्यास थोडस वेळ वाटतं, परंतु खरोखर देवाच्या दृष्टिकोनात आम्ही तसेच आहोत, नाही का. आम्ही म्हणजे देव आम्हाला तसं लेखतो असं नाही, परंतु आमची लायकी पात्रता देवासमोर काय आहे आम्हाला ठाऊक आहे, परंतु देवाने ती बदलली आहे, नाही का आता. आणि देवाने आम्हाला श्रेष्ठ स्थानावरती आणलेलं आहे. देवाने आमची लायकी पात्रता बदलली आहे. त्याने आम्हाला त्याचे लेकर असं केलेलं आहे, पुत्र संतान केलेलं आहे, आणि आम्हाला त्याच्या घरामध्ये जागा दिलेली आहे. त्याबद्दल आम्ही देवाचे आभार मानूया. आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे पाहतो की तो म्हणत आहे की मी तुला सहाय्य करीतो. पुढे त्याच वचनांमध्ये आम्ही पाहतो, 13व्या वचनामध्ये, कारण मी परमेश्वर तुझा देव तुझा उजवा हात धरून म्हणत आहे, नाही का. तर परमेश्वर काय करत आहे की आम्हाला धरत आहे, म्हणजे तो स्पर्श पाहायला मिळतो परमेश्वराचा, नाही का, की त्याला इतकी आमची काळजी आहे की तो आम्हाला त्याचा स्पर्श देखील करायला तयार आहे, नाही का. ते एक पर्सनल टच आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं की तो म्हणतो की मी तुझा उजवा हात धरील, त्याच्यामुळे भिवू नको, नाही का. आणि सर्व परिस्थितीमध्ये, सर्व स्थितीमध्ये परमेश्वर आमची मदत करायला तयार आहे. अनेक वचन आहेत. शेवटचं वचन आम्हाला लूक याचा 2रा अध्याय 10व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की त्या ठिकाणी दूतांचा संदेश त्या ठिकाणी आला की एक मोठा आनंद तुम्हाला तुमच्यासाठी आहे, तुम्ही घाबरू नका, नाही का. त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयी आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताचा जो जन्म आहे तो आमच्या उद्धारासाठी झालेला आहे, नाही का. आत्ताच नाताळाचा म्हणजे तो एन्व्हायरमेंट किंवा तो समय येऊन गेला डिसेंबरमध्ये, ज्यावेळेस जग प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयी ते साजरा करतात. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या या पृथ्वीतलावरती येण्याचा उद्देश आम्हाला ठाऊक आहे, नाही का. तो एक मोठा आनंद आहे, तो आम्हाला देवाने आमच्या जीवनामध्ये दिलेला आहे की प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आमचं जीवन बदललेलं आहे, नाही का. भीतीच्या वातावरणामधनं काढून त्याने आम्हाला आनंदाच्या वातावरणामध्ये आणलेलं आहे. सुख आणि समाधान देवाच्या वचनातनं आम्हाला दिलेलं आहे. देवाच्या वचनातनं आम्हाला अनेक अशा प्रकारचे धीर देणारे वचन आम्हाला पाहायला मिळतात. त्यापैकी एक आजच्या सकाळी आम्ही पाहिलेलं आहे. देवाचं वचन आम्हाला सांगत आहे की भिवू नको. तर प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये आज सकाळी अशा प्रकारचं कोणत्याही कारणास्तव जर भीतीचं वातावरण असेल तर प्रियांनो, या वचनातनं आम्ही सांत्वन पाहूयात, किंवा या वचनातनं आम्ही स्वतःला
धीर देऊयात की देवाचं वचन आम्हाला सांगत आहे की भिवू नको, कारण मी तुझ बरोबर आहे.